महाराज जर वरून बघत असतील, काय वाटलं असेल महाराजांना? रायगडावरून एका काळ्या पाषण्यावरून महाराज बघत असतील या मुलांकडं, काय म्हणत असतील हो? या मोबाईलच्या जगात सगळं संपलं दादांनो. महाराज म्हणत असतील ना, अरे गड्या हो, आम्ही तुम्हाला भवानी तलवार दिली तो मुघलांचा शत्रूचा गळा कापण्यासाठी, पण तुम्ही आज हातात मोबाईल घेऊन स्वतःचाच गळा चिरायला निघालात होय रे. काय म्हणत असतील हो महाराज? एवढंच नाही, महाराज म्हणत असतील, आम्ही तुमच्या हातामध्ये शमशेर दिली ती गळा चिरायला, आणि ती शमशेर तुम्ही तो मोबाईल स्क्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी वापरता. महाराज म्हणत असतील, अरे गड्या हो, कधी त्या मोबाईलच्या दुनियेत कधी तुमच्या बोट ती तुटून जातील त्या मोबाईलमध्ये, त्या शाहिस्तेखानासारखी, त्याचा सुद्धा पत्ता लागणार नाही. तुम्ही कुठल्या ह्याच्यात पडल्यापर्यंत दादांना तुमच्या पाया पडतो बरं का. आणि माझ्या मातांना माझं कळकळीचं विनंती आहे, आमच्या लहान मुलांना या मोबाईलच्या विळख्यातून बाहेर काढा बरं का. सगळ्यात मोठा वेढा पडलाय दादांनो महाराष्ट्रात. आज विचार करा, एवढ्या मोठ्या माता भगिनी आहेत, पण जर माता भगिनी एखाद्या मुलाला मोबाईल न दाखवल्याशिवाय, म्हणजे मोबाईल दाखवून जर जेवायला घालत असेल किंवा बिगर मोबाईलचं जर त्याला पोराला जीवच घालता येत नसेल, याच्यासारखं दुर्दैव नाही दादांनो माता भगिनींनो. हसू नका हो, लय काळजीपूर्वक बोलतोय. पोरगं रडन, 2 दिवस रडल, 3 दिवस रडल, पण आपल्या मुलांना मोबाईल देऊ नका. अख्खं व्याख्यान विसरलं तरी चालेल, ही गोष्ट विसरू नका दादांनो. का? आपल्या मुलांना घडवायचंय लहानपणापासून. जर आत्ताच मुलगं जर मोबाईलच्या आहारी गेलं तर पुढचा इतिहास काय आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाही. आणि आयांनो, काय हो असलं काम तुम्हाला? पूर्वी आमची एक आई 4-4 मुलं असायची, 4-4 मुलं सांभाळायची, पण आत्ताची एक आई 1 मुलगा सांभाळू शकत नाही. याच्यासारखं दुर्दैव नाही.